हा वय वय अंदाजे 18 चालू आहे आता. शिक्षण हा आता खाली आहे, शिक्षणाला पुढे पाठवायचं आहे गावाकडे बीडला. जेवढं विचार तेवढं सांगा तुम्ही. बरं काय पास झालाय तो? 7वी 8वी जून पास तारखेची काय पास काय झाला? 7वी हो 7वी का 8वी लिहिले ना तिथे 8वी. हा पत्ता सांगा राणीचा. सर्व नंबर 58 सर साई कॉलनी श्रीनगर राष्ट्रीय पुणे 17. कथा सांगतो ऐका मंडळी, कथा सोम्याची गोम्याची. शीतगीतन दगडी धोंडी मेरी डेव्हिड नश्माची. जी जी रजी गोष्ट कोर्टाची र, गोष्ट तुरुंगाची र, गोष्ट वकिलाची र, गोष्ट अशिलाची र, गोष्ट शिक्षेची र, गोष्ट न्यायाची र. जी जी र जी जी र हो. आट पाट या नगरामंदी नव्हते कुणीच राजे हो. प्रजाच निवडी आपला नेता तोच खुर्चीवर साजे हो. जी जी रजी स्वदेश झाला शायनिंग म्हणती, शेअर बाजारी चलती. सुसाट जाती ट्रेन उडती ओ, प्लेन गाड्या बी सुळसुळती. जी जी रजी टोले जंगी मॉल, एसी वाले हॉल, मोबाईल वरती कॉल, हाताबाबी डॉल, टीव्ही वरचा माया जाल, 2020 बॅट अँड बॉल, पब्लिक सर मला माल, दो पैसा वॉटरफॉल. से कम ऑन से. सुखात सारी लोळे जनता, बुडाली आनंद डोई ओ. समजून घेती एक दुसऱ्या या देशाची महती ओ. जी जी रजी काय परचाराची कॅसेट लावली काय? डोळे ज्याचे उघडे त्याला दिसते असली परिस्थिती. याच्या हाती करवंटी अन त्याची पेटविली वस्ती. जी जी रजी कर्जा पायी जमीन गेली, हुंडा पायी लेक जळाली, जाती पायी दडपून गेली किती एकांची किंकाळी. जी जी रजी शर्यतीच्या या लाईनीवरती सगळे समान दिसती का? बाप कुणाचा रईस जादा, कुणी वशिल्याचा हो दादा. जी जी रजी रडारडियन गाराण्याची सवय तुम्हाला झाली ओ. माय बाप सरकारनं आपल्या किती तजवीज केली ओ. जी जी रजी रेशनचं दुकान, सस्त्यातलं मकान, फुकटचा दवापाणी, कर्ज हप्त्यानी, जातीला आरक्षण, धंद्याला संरक्षण, विजेला सबसिडी, परवडणारी जनता गाडी, पोलिसांची पलटण करायला रक्षण. देशाची घटना न्याय दयाली, देशाची घटना घटनेची कलम, न्याय दयाले, देशाची घटना घटनेची कलम, कलमांचे कायदे. न्याय दयाले, देशाची घटना घटनेची कलम, कलमांचे कायदे, कायद्यांचा अर्थ. न्याय दयाले, देशाची घटना घटनेची कलम, कलमांचे कायदे, कायद्यांचा अर्थ. मांडाया वकील. न्याय दयाले, देशाची घटना घटनेची कलम, कलमांचे कायदे, कायद्यांचा अर्थ. मांडाया वकील, ऐकायला जज. न्याय दयाले. हो 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 हो. दिल्ली पासून गल्ली पर्यंत न्यायाची ही उतरंड. तरी का गरीब पिचत राहतो, अमीर होई बलदंड. जी जी रजी अडाणी माणसा कोर्टाची भाषा, बापू जन्मी तरी कळलं का? पोलीस वकील जज नाही कळलं तरी बी वळलं का? जी जी रजी शाना माणूस कोर्टाची ही पायरी चढण्या डरतो का? 20-20 वर्षे कच्चे भांडून पायरी वरतीच मरतो का? जी जी रजी
न्याय व्यवस्था गांधारी जी जी रे जी, ही न्याय व्यवस्था गांधारी जी जी रे जी. कुठं बोलू सांगू कोणा ऐकून कुणी घेत नाय, दाद कशी मागू सांगा कुंपण शेत खाय. जगू कस हसत हसत सांग माझे माय, जगू कस सन्मानान सांग माझे माय, जगू कस सन्मानान सांग माझे माय. प्रत्येक उपेक्षित वर्गाचा हाच प्रॉब्लेम आहे की त्याच्यात अवेअरनेस नसतो. जर तो अवेअर असता तर त्यांनी हे कधीच सहन केलं नसतं. म्हणजे अवेअरनेस नाही म्हणून तुम्हाला अधिकार मिळत नाही, हे तर म्हणजे असं झालं की तुम्हाला हक्कांबद्दल माहिती नाही म्हणून तुम्हाला हक्क मिळणार. पण हे हक्कांबद्दलचा अवेअरनेस क्रिएट करणं हीच एक गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे जी फेल करते. Basically, human rights are those fundamental rights defined in our Constitution in Part 3. The core of human rights is the right to life. Right to life means not mechanical survival or existence. It's not a petrified process. It really means the right to life in dignity, so your dignity is involved. The right to life means right in good health, to be literate and educated. Similarly, you must have shelter. You can't sleep in the streets. So life means various other aspects of development. म्हणजे आपल्या देशात अपंग लोकांचा सोडा सामान्य लोकांची प्रगती व्हायला इतके त्रास होतात, अजून सामान्य लोकांनाच मानवाधिकार मिळत नाहीत, तर अपंग व्यक्तींना तर म्हणजे तो एक आधी म्हणजे त्यांची संख्या कमी असल्यामुळे ते उपेक्षित आहेत. कोई सोच की शादी नहीं करता है ना. अब जब मेरी भी शादी हुई थी मैंने सोचा नहीं था कि मेरे साथ में कभी ऐसा होगा. ऐसी तो इज्जत अब की चली जाती है, जब अपने ससुराल को छोड़ के घर आ जाती है तो लोगों का बोलना तो शुरू हो जाता है, और उसके बाद जो कुछ इज्जत होती है वो कोर्ट में चली जाती है. माझ्याकडे लेखी ऑर्डर असून सुद्धा ते मला घरात घेत नाहीत. आणि तसं नाही केलं तर मी त्यांच्या 498 कलम सुद्धा करू शकते. पण माझ्या मनात कुठंतरी एक आशा आहे की नाही ते मला घरात घेतील, आत्ता नाही तर कधीतरी घरात घेतील. या दृष्टिकोनातून मी त्यांना अजूनही 498 लावली नाही. आता माझ्या बाबतीत काय झालं की तसं बघितलं तर माझ्या नवऱ्याचा स्वभाव म्हणजे तसं चांगला होता, पण कुठेतरी त्यांचं ते डोकं जेव्हा फिरलं तर त्याच्यानंतर जे त्यांनी मारहाण केली त्याच्यानंतर मी विचार केला की अशा परिस्थितीमध्ये मी असं जगणं हे योग्य होतं का. कारण माझे यजमान म्हणजे डॉक्टरेट आहे, फिलॉसॉफी आहे त्यांची, पुस्तकं लिहितात. माझे सासरे म्हणजे ICS मध्ये होते. म्हणजे तसं बघितलं तर माझे घरचं सासरचं सगळे सुशिक्षित आहे, पण डोमेस्टिक वायलेंस ही गोष्ट या लेवलला या स्तराला सुद्धा होते. मेरी मिसेज थी 2001 5 जनवरी को एक्सपायर हो गई, तो सुबह 4 बजे से लेकर रात 11 बजे तक जो ऐसे मैयत पड़ी हुई थी. तो मैंने ये देखा कि ये HIV है क्या समाज के बीच में. जो HIV सुन के कोई नज़दीक नहीं आता, ना हिंदू धर्म का कोई आया ना मुस्लिम धर्म का, और यहाँ तक कि जो लड़की के घर वाले थे ना वो हार तक का भी नाही डाले. म्हणजे कसं आहे की माझा नवरा अशा आजाराने मेला
म्हणून मला ही मुलांची अशी पांगापांग करावी लागली. का ते तिथं माझ्यासमोर माझ्या मुलांचा तिरस्कार व्हायला लागला. मग मला तो पाविनासा नाही झाला. मरणारा मरतो, पण त्याच्या मुलाबाळांचा काही सुद्धा दोष नाही. त्याच्या मुलाबाळांना समाजाने चांगली वर्तणूक दिली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एक टाइम इधर आया, इंसान की जिंदगी खत्म हो गई. वापस जाएंगे तो गांव में कौन शादी करेंगे उनको. ऐसे लाइन पे गए, कोई करेगा क्या. फिर उसको पेट तो भरना बोलते इधर ही जाना पड़ेगा ना फिर धंदा करने. बाप मरून गेला आणि चुलत्या मारत्याने दिरा भावाने मला मारले. मला इकडचं काय माहिती नव्हतं मॅडम. मारहाण करून आणि शेवटी माझी इज्जत सैदिना म्हणून का नाही इज्जत घेतली. अरे गावचा सरपंच असून तो बी माझी साडी वडली. मनगाट पकडायचं, ही काय पद्धत झाली का. एवढं कमवून महिन्याने 20,000 रुपये कमवणारी असली तरी 1.5 लाख रुपये कर्ज त्याच्या अंगावर असते. व्याज किती? 10% व्याज असते, 20% व्याज असते. म्हणजे ती पोरी काय करणार, कुठं जाणार. वेश्या व्यवसायाबद्दलचा जो कायदा आहे तो ॲट्रॉशियस ॲक्ट. म्हणजे पहा, त्या बाईंनी काय काय करायचं नाही. तिने ॲडव्हर्टाईजमेंट करायची नाही, सॉलिसिटिंग करायचं नाही, तिला कोणी घर भाड्याने द्यायचं नाही, तिने मुलाबाळांना बरोबर ठेवायचं नाही. म्हणजे तिने जगायचं का मरायचं हा प्रॉब्लेम. आणि त्या कायद्याप्रमाणे ज्या केसेस झाल्या त्या 95% केसेस त्या वेश्यांवरच झाल्यात. तुम्ही कोर्टामध्ये गेला, तो कोर्टाचा वकील, न्यायाधीश, पोलीसवाला त्या बाई स्त्री जर तक्रार केली की नवरा मला थापडा मारतो, तर त्या तुम्ही हे मानून चाललाय की नवऱ्याचा तो अधिकार आहे. आणि असा निकाल एका हायकोर्टाने दिला होता. तुला तेवढं सहन केलं पाहिजे असं तिला म्हटलं होतं ना. अरे 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 काय झालं. काय झालं म्हणजे इतकी कोंडी झालेले हे लोक कुठं जाणार, कसे जगणार. तेच ना. आणि जगण्याचे हे हक्क तर आपल्या घटनेनं दिलेले आहेत. मग प्रश्न येतो कुठं. म्हणजे हा तर उघड उघड अन्याय झाला. मग हे लोक न्याय का नाही मागत. कुठं पण कुणाकडं. का पोलीस आहेत, कोर्ट आहे. ते काही तुला वाटतं तितकं सोपं नाही. पोलीस लक्षच देत नाहीत, हिडीस फिडीस करतात नुसती. मग वकील. अगं ते तर अजूनच कठीण आहे. ते काय म्हणतात आपल्याला कळतच नाही. ते आपल्या भाषेत बोलत नाहीत. आणि माहितीये का किती पैसे मागतात ते. किती. अहो फक्त केस वाचायचे ते हजारो रुपये घेतात. मग कसं रे होणार. आपल्या देशात गरिबांना रेशनवर धान्य मिळतं, मोफत सरकारी दवाखाने आहेत, शाळा आहेत. तसा न्याय कमी पैशात मिळण्याची काहीच व्यवस्था नाही का. पाट्या लागल्यात की सगळीकडे लीगल एड. पण उपयोग काय. कुठल्या गरीबाला माहिती आहे त्याच्याबद्दल. हम लोग अगर जब वकील के पास जाए तो ऑलरेडी घबराए हुए रहते हैं कि हमारे साथ में ये प्रॉब्लम हो गया है, मेरा लाइफ का सवाल है, मेरा हस्बैंड को डिवोर्स दे रहा है या जो भी कुछ हो रहा है. तो वो टाइम पे उसका काम है कि वो हर बात को समझा के ले और जो सही रास्ता हो वो दिखाए. ना कि बस कि वकील बस ये कहे कि नहीं देखो मेरी फीस इतनी है, आपको इतना देना है, मैं ये तारीख को आऊँगा, मेरे को वो तारीख को इतना देना है. ये नहीं करना है. और आपको ये भी नहीं बोलना है कि हाँ आप वहाँ पे जाओ, वो सिग्नेचर लाओ. नहीं, वहाँ पे सिग्नेचर नहीं, फिर मैं कुछ नहीं कर सकता. आप वहाँ उसके आगे जाना, प्रोटेक्शन ऑफिस का तो पेपर चाहिए ना. आपने ये नहीं लाया, वो आपको करना है. वकील के पास जब वकील भी पैसा खाएंगे ना, ऐसा कैसे नहीं करेगा. वो थोड़ी फुकट करेगा. जे भी वो थोड़ा खाएगा, जे भी वो छोड़ाएगा ना. सर्वात आधी पोलीस कम्प्लिटली अनसिम्पॅथेटिक आणि तुम्हाला म्हणतात जा घरी जा आणि नवऱ्याशी पटवून घ्या. ते FIR लॉन्च करायला सुद्धा खूप कटकट करतात. आपल्याला पोलिसांची साथ पाहिजे. म्हणजे पोलिस पण तसा आहे, त्या मुलीला नेतात आणि आतमध्ये बंद करतात आणि कोणी ना असले की ते मुली संग रेप करतात. चुकीचं आहे. पोलिसांचं पण हे चुकीचं आहे. आम्ही वेश्या करतो म्हणून काय झालं, आमची पण मजबुरी म्हणूनच करतो ना. तुम्ही लोक समजून घ्यायला पाहिजे की नाही. आम्हाला कोण समजून घेणार आहे. बाबा तिची मजबुरी आहे, तिला आई नसेल, तिला भाव नसेल म्हणून ती करत असेल. ती काय धंदा करणार आहे. काय करायला गेलं तर पहिले लोक काय म्हणतात, आमच्या खाली झोप तेव्हा तो धंदा कर. आमच्या माराचा विचारच नाही. त्याला काहीच का आम्ही उलट मार खायचा. आमचा जीव आम्ही सांभाळून राहायचं. आम्ही त्याला तो आला की आम्ही दूरच पळायचं. पण तरी ते घटना घडली पण आम्ही केलं नाही. तरी पोलीसवाल्यांना आमच्यावर केस बनवली.
ना आम्हाला काय न दाखवताना त्या लोकांना सर्व लिहून घेतलं, ना आम्हाला वाचवलं नाही, न सही करून घेतली. म्हणे काय वाचायचं असं करून सही करून घेतली. बस थक चुकी हूँ मैं, बहुत थक चुकी हूँ. ये कोर्ट कचहरी में तो कभी नहीं, ये हकीकत में नहीं पढ़ना चाहिए. भले ऐसे बैठ जाती है कहीं जाके, कोर्ट कचहरी से जाने से अच्छा ना सबसे अच्छी लड़कियां मर जाए. खरा प्रश्न असा आहे की अन्यायापासून समाजाचं संरक्षण करण्याकरता वकील व्हायचा आहे का? वकील हा व्यवसाय आहे. व्यवसायामध्ये काय होतं की व्यवसायाशी जेव्हा पोट जोडलं जातं, त्यामुळे जेव्हा पोटाचा जितका आकार वाढतो तसा व्यवसायाचा धंदा होतो. Today the court is very costly. The bar, you can't enter a lawyer's chambers, first pay money. You can't go to the court, pay court fee. You can't go to any of these halls of justice because of what I call arcane, artificial, laborious, logomachy. You know logomachy? Interpretations and arguments going on and on and on, you never reach anywhere. खरं म्हटलं म्हणजे कायद्याबद्दलचं सामान्य माणसाचं अज्ञान हाच वकिलांचा आणि न्यायप्रणालीचा प्लस पॉईंट आहे असं मी मानतो. त्या अज्ञानाच्या भरोशावर शोषण करणं सोपं जातं. न्यायदानाची अशी पद्धत आहे की वकिलांवर फार अवलंबून आहे. वकिलांनी कायदा कोर्टाच्या नजरेला आणून द्यायला पाहिजे, व्यवस्थित मांडणी करायला पाहिजे, तरच त्या बाजूला त्यांच्या बाजूचा निकाल लागतो. या न्यायप्रणालीमध्ये काय स्वदेशी आहे? भाषा स्वदेशी आहे, पोशाख स्वदेशी आहे. न्यायप्रणालीमध्ये ज्या पद्धतीने चालते ती स्वदेशी आहे, साक्ष पुराव्यावर चालणार आहे. You should abandon this British colonial system of lordships and black coat and gown. Why submit? You assert, not submit. But we have got a certain vocabulary, a culture of vocabulary, submissive vocabulary, where the judges must be pleased, and that is the way you can ingratiate yourself with your arguments into his sympathy or his judgment. What we should have is simple language which common people can understand. There is no need for us to go into the kind of arcane provisions which we find difficult to understand ourselves as trained lawyers and judges. पोलीस, प्रॉसिक्युटर, जज, जेलर ही जर एक सिस्टम असेल तर दे मस्ट हॅव वन कॉमन ऑब्जेक्टिव्ह. कॉमन ऑब्जेक्टिव्ह काय? गुन्हे होऊ नयेत, निरामय सगळे व्हावं, जग हे सर्वे संतुपी निरामय हे ऑब्जेक्टिव्ह. आता प्रत्येक संस्थेने आपलं जर ऑब्जेक्टिव्ह वेगळं ठेवलं, पोलिसांनी सांगितलं की गुन्ह्याचा तपास केला म्हणजे आमचं काम संपलं, प्रॉसिक्युटरनी सांगितलं की तो पुरावा टेबलावर ठेवला जजच्या की माझं काम संपलं, जजनी सांगितलं की मी त्या निकाल देऊन टाकला आणि कोणावर अन्याय नेला म्हणजे माझं काम संपलं, आणि जेलरनी सांगितलं की माझं काम फक्त कस्टोडियनचं, माझ्याकडनं पळून गेला नाही आणि ह्युमन राईट्सचे सगळे डायरेक्टिव्ह झाले की माझं काम आटोपलं, तर मूळ हेतू जो आहे तो साध्य कोणी करायचा? न्याय व्यवस्थेचा मूळ हेतू समाजात न्यायाचे संतुलित वातावरण राखणे हा आहे. कोणताही समाज काळाबरोबर बदलत असतो. बदलत्या काळाबरोबर समाजाच्या गरजा आणि नीतिमूल्यही बदलत असतात. या बदलांना जर न्यायव्यवस्थेनं सामावून घेतलं नाही तर साचलेपणा येतो. समांतर व्यवस्था तयार व्हायला लागतात. लोक कायदा हातात घ्यायला लागतात. त्यामुळं या व्यवस्थेची फेरमांडणी करून तिला जास्तीत जास्त विश्वासार्ह, माणूसकेंद्री आणि प्रवाही बनवणं आवश्यक आहे. संपूर्ण न्यायव्यवस्थेला मानवी चेहरा देणारा एक अतिशय सकारात्मक दृष्टिकोन म्हणजेच सोशो लीगल लॉयरिंग किंवा समाजाभिमुख वकिली.
समाजाभिमुख वकिली न्याय मिळवण्याची संकल्पना जास्त व्यापक करते. ती न्यायाच्या प्रक्रियेला कोर्टाच्या इमारतीच्या बाहेरही घेऊन जाते. वकील, पोलीस, न्यायाधीश यांच्यापुरती ती मर्यादित राहत नाही. सामान्य माणूस, लोकप्रतिनिधी, माध्यमं अशा समाजाच्या प्रत्येक घटकाला यात काही ना काही भूमिका आणि जबाबदारी पार पाडावी लागते. समाजाभिमुख वकिलीच्या परिणामकारकतेसाठी अनेक नवी साधनं वापरता येतात. प्रश्नांचा वैज्ञानिक आणि संख्याशास्त्रीय अभ्यास, त्यावर आधारलेल्या जनहित याचिका, माहितीचा अधिकार, लीगल एडची सुविधा, सत्याग्रह, शांततापूर्ण मोर्चे, विविध व्यासपीठं, प्रसारमाध्यमांचा सहभाग अशा प्रयत्नांद्वारे न्याय लोकांपर्यंत आणि लोक न्यायापर्यंत पोचू शकतात. रचनात्मक बदल घडवून आणण्यासाठीचं न्यायालय हे आता नवं मैदान होऊ शकेल. So I think lawyers have a social obligation, a great social obligation, and that is use the law, make the law for the purpose of social service, social benefit, social welfare and social ascent. Everybody must be able to rise to his full faculties. मी प्रश्न विचारतो स्वतःला, माणसांच्या संकटांचा फायदा घेऊन पैसे कमावण्याची जर वृत्ती असेल तर वकील म्हणून वकिली करता येते का? प्रामाणिकपणा सोडून देऊन जर त्याचा धंदा करायचा असेल आणि जो धंदा काळ्या बाजारातला धंदा ठरतो तशी भूमिका राहील का? म्हणून शिक्षक जे शिकत असलेले विद्यार्थी असतील ना, त्यांच्याकडे सुरुवातीला याची जी आचारसंहिता आहे वकिली व्यवसायाची आणि वकिली व्यवसाय म्हणजे काय हे समजून सांगण्याची गरज आहे. हे पटले की राव, कायदा शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाच हे सुरुवातीपासूनच सांगून टाकावं नाही, ते काय म्हणतात ना, संवेदनशील करावं लागेल त्यांना. जमलं तर. नुसते कायदे शिकून काय उपयोग नाही. त्यांना ज्या लोकांसाठी काम करायचंय तो समाज कसा आहे याचं भान देणंही गरजेचं आहे. रोग बरं करणारा डॉक्टर असं आपण कधी म्हणतो का? काय बोलतीस, डॉक्टर रोग बरं करण्यासाठीच असतात. मग समाजाभिमुख वकिली करणारा वकील असं का म्हणायला लागावं? बरोबर, वकील हा सामाजिक भान असलेलाच असला पाहिजे. तेच समजण्यासाठी, समजावण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकत्र आलं पाहिजे. न्याय व्यवस्था लोकांसाठीच असते हे त्यांना ठासून सांगितलं पाहिजे. तरच सामान्य लोकांना न्याय मिळवून देणारे वकील तयार होतील. तुम्ही सर्वांनी सामाजिक समस्या खूपच चांगल्या पद्धतीने मांडलेल्या आहेत आणि त्याचा विचार केलेला आहे. आता या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी आपल्याला ज्या व्यवस्थेचा वापर करायचा आहे त्या न्यायव्यवस्थेमध्ये पण काही प्रश्न आहेत, काही समस्या आहेत आणि काही अडचणी आहेत. तर त्या आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे, कारण की आपल्याला सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी या न्यायव्यवस्थेचा कसा वापर करता येईल हे शिकायचं आहे. तर या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला आणखी आता पुढचा टप्पा म्हणून हे बघायचं आहे की या व्यवस्थेत कोणते प्रश्न आहेत. तर आम्ही तुम्हाला परत पेपर्स देणार आहे काही, आणि तुम्ही सगळ्यांनी न्यायव्यवस्थेमध्ये कोणते प्रश्न आहेत ते आता त्या कागदावर लिहायचे, म्हणजे आपण पुढचा विचार आणखी जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो. मला 2 तुमच्यामधले व्हॉलंटियर्स पाहिजे आहेत. तो मैं अभी आपको एक सिचुएशन बताता हूँ जो एक घटी हुई घटना पर आधारित है. अभी आपने जो यहाँ पे एक ट्रू लाइफ इंसिडेंट सुना है, तो आपको वो रोल प्ले करना है. तो आप बनेंगे वो रेप विक्टिम और आप है वकील, और अभी आपके साथ जो हुआ वो आप वकील को बताएंगे. क्या हुआ है तेरे साथ? चलो
सो मुझे केस के बारे में बात करनी थी आपसे। कौन सी केस, कैसी केस है ये? जी सर, एक्चुअली सर वो रेप का केस है सर। कहाँ पे हुआ? जी सर, घर पे ही हुआ था सर। कितने लोग थे? 3 या 4 लोग थे सर। किस वक्त? Now to speak. क्या जवाब है? आप प्रूव करो कि आपके साथ रेप हुआ है और आपका उनके साथ कोई संबंध नहीं था, आप उनको नहीं जानती थी। क्या इस देश में न्याय मांगने में भी इतना क्या इस देश में एक रेप हुई हुई नारी को भी न्याय मिलने का कोई हक नहीं है? तो मुझे पता कैसे चलेगा आपका रेप हुआ है? आप बताओ आपके साथ हुआ क्या, पूरा अच्छे से डिस्क्राइब करो आपके साथ हुआ क्या। आप प्रूफ दो आपका रेप हुआ है। आप सीधे आओगे बोलने की हमारा रेप हुआ है, मैं आपका केस लड़ रहा हूं। ओके, कट। अभी आपने देखा कि हमें किसी के दुःख दर्द समजने में कितनी कठिनाई होती है, कारण की आम्हाला त्यांच्या भूमिकेत जावं लागते। स्वतः व्हिक्टीम म्हणून काय आपल्याला सहन करावं लागलं आहे ते सांगताना पण समोरच्या माणसाला त्रास होतो आणि दुसऱ्या व्यक्तीला ते समजून पण घेता येत नाही, कारण की आपण कधीच याचा विचार करत नाही की माझ्यावर पण कधी रेप होणार आहे, माझ्यावर पण कधी अत्याचार होणार आहे, मला पण कधीतरी दुःख सहन करावं लागणार। तर ह्युमन राईट्स प्रोटेक्शनमध्ये मानवी हक्कांचं जेव्हा आपण संरक्षण करण्याच्या गोष्टी करतो तेव्हा दुसऱ्यांचं दुःख आपल्याला थोड्या वेळासाठी तरी जगता आलं पाहिजे। फार कठीण असतं बाईला सांगायचं, फार फार कठीण असतं, कारण या वैयक्तिक गोष्टी एका परपुरुषाशी आणि कंप्लीट म्हणजे स्ट्रेंजरशी बोलणं एकतर फार कठीण असतं। दुसरं गोष्ट म्हणजे तुम्ही इमोशनली ट्रॉमटाईज असता, त्याच्यामुळे तेही फार कठीण जातं। आणि ते संबंध बोलायला सुद्धा दुसऱ्या माणसाची तशी सिम्पथेटिक ॲटिट्यूड असली तरच ती बाई बोलेल ना। खलील जिब्रानचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की झाडाचं कुठलंही पान तोपर्यंत पिवळं पडत नाही किंवा वाळून खाली पडत नाही जोपर्यंत संपूर्ण झाडाची त्याला मूकसंमती नसते। त्याचप्रमाणे संपूर्ण समाजाची मूकसंमती असल्याखेरी तुम्ही जे म्हणता की स्त्रियांवरचे अत्याचार आणि त्यांना न्याय मिळण्याची प्रवृत्ती यही निर्माण होत नसते। मानवी हक्काच्या संदर्भात आपण जेव्हा विचार करतो मानवी हक्क, त्यावेळेस आपण विचार करतो की सर्वसामान्य जे आरोपी आहेत त्यांनी गुन्हा केला नाही पण त्यांना सुधारणा असा विचार ज्यावेळेस करतो। आता बॉम्ब ब्लास्टची केस का बा त्याचा मानवी हक्काचा आपण विचार करणे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? मला वाटतं आपण थोडंसं कन्फ्यूज करतोय का मानवी ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांचे मानवी हक्क म्हणजे हे नाही की त्यांना त्या गुन्ह्यापासून किंवा शिक्षेपासून वाचवलं पाहिजे। हा जो एक डोक्यात विचार येतो की मानवी हक्क वरती काम करणारी लोक हे आतंकवादीच्या मानवी हक्कांबद्दल बोलतात, अजिबात नाही। जर तो एक आतंकवादी असेल तर त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे, पण ती शिक्षा कोणी द्यायची? तुम्ही आणि मी द्यायची का? ती शिक्षा मीडियाने द्यायची का? का ती ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मधनं झाली पाहिजे आणि ती कोर्टाने दिली पाहिजे? मानवी हक्क हे कायद्याने दिलेल्या हक्कापेक्षा वेगळे आहे। ते माणूस म्हणून जन्माला आल्याबरोबर प्राप्त होणारे हक्क आहे। त्या हक्कांच्या बाबतीत वेगळी भूमिका घ्यावी लागेल। दुसरा कायद्याचा असा नियम आहे ना की दोष आहे, माणूस दोषी ठरेपर्यंत तो दोषी नाही आपण मानला, मग तुम्हाला त्याचा दोष सिद्ध होऊन त्याला शिक्षा होईपर्यंत तो निर्दोष असंच मानावं लागेल की नाही? आणि तसं जर मानावायचं असेल तर मग निर्दोष तो आहे तोपर्यंत त्याला मानवी हक्क राहतील की नाही? नंतर घ्या मॅडम, नंतर घ्या, एक सेकंड
वापस खेळ प्लीज जरा एंट्री केल्यानंतर ज्या बॅरेकमध्ये ठेवतात जनरल बॅरेकमध्ये, त्या बॅरेकमध्ये फक्त एका टायमाला 250 म्हणजे एका टायमाला तिथे 500 कैदी पण ठेवले जातात. कारण का त्या बॅरेकमध्ये फक्त तीच सुविधा असते, झोपायची आणि खायची. नवीन आलेल्या माणसाला तरी टाकायचं. एका अंगावर रात्रभर झोपावं लागतं. ते पण एक कंबळ टाकणार, त्याच्यावर एका लाईनीत सगळे असे म्हणजे मुर्दे कसे टाकतात, मुर्दे तरी व्यवस्थित ठेवले जातात. एका अंगावर राहायचं. त्याच्यामध्ये कोण घोरणारा असतं, कोण काय असतं, कोणाला काय करू, तरी पण त्याची कोणाची गय केली. माणुसकी म्हणून तिथे काय ट्रीटमेंट दिलीच जात नाही. जिथे 250 माणसं एका रूम 250-300 असतात एका हॉलमध्ये, तिथे एकच टॉयलेट असतो. त्याच्यामुळे होतं कसं माहिती आहे काय, जर समजा कोणाला जुलाबचा वर त्रास आहे तर त्याला थांबावंच लागतं. जेलचं वातावरण कसं, काही केस असं असतात वेगळ्या प्रकारचा न, तिथल्या बाया बी काही असं असतं ना, आपल्याला मारतात, भांडतात, तिथं असं त्रास देतात आपल्याला न. पाणी नाही भेटत, पाण्याचे प्रॉब्लेम सर्व. तिथं आंघोळी करायला भेटायची नाही 3-3, 4-4 दिवस न. कसं ते मोकळ्यात असं भीती आहे त्याच्या आडच, असं लेडीज असले म्हणजे तिथं तसंच आंघोळ करतात. ओपन बाथरूम आहेत, पण बाथरूममध्ये जे लोक जुने आहेत त्यांना नंबर लागलेले असते न. दुसऱ्यांना असं आपण केलं ना अंडर ट्रायलवाल्याला, त्यांना कोणी देत नाही. काय डॉक्टर आपल्या कैद्याच्या अंगाला हात लावून पेशंट नाडी तपासणार नाही किंवा काय नाही. फक्त म्हणजे काय, डॉक्टर फक्त बोला हां काय होतं, फक्त कैद्याने तोंड त्याने फक्त खाली लिहायचं, जावं. नाही सर मला काल गोळ्या दिलेल्या बरं नाही वाटलं, नाही आता बरं वाटणार. म्हणजे कसं तीच औषधे दिली जातात. त्याच्यामुळे बरेचसे आरोग्य बिघडणं, अंगावर खरूच जरी झाली तरी पण त्याच्याकडे एक पॅटर्न मलम आहे, ते लाव. मग कैदी काय करतात, कुठेतरी झाड पाला वगैरे असतो तो चुळत राहतात. हे कंडिशनही असते. कस्टडीतलं प्रिन्सिपल असं आहे की त्या माणसाला त्याच्या घरच्या समाजापासून तोडलं जातं. तो निकाल जो आहे की ऑल ह्युमन राईट्स सर्वाईव्ह एक्सेप्ट द राईट टू स्टेप आउट ऑफ दी 4 वॉल्स. तो अधिकार नाही. आणि हा प्रत्येकाचा अधिकारच आहे की मला अटक केली तर ती कशाबद्दल केली, माझा गुन्हा काय आहे, मला अटक केल्यावर 24 तासाच्या कोर्टात हजर केलं पाहिजे, माझ्या अटकेबद्दल माझ्या नातेवाईकांना सांगितलं पाहिजे. साध्या गोष्टी आहे, जसं तुम्ही म्हणता तसं लोकांना माहीतच नाही. त्याच्यामुळे कितीतरी लोकांना पोलीस विनाकारण पकडतात आणि डांबून ठेवतात आणि मग एखाद्या पेंडिंग गुन्ह्यामध्ये त्यांना टाकतात आणि त्यांना जेलमध्ये पाठवून देतात. तर पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर पोलीसवाल्यानं आमच्यावरच केस बनवली की तुम्हीच मारून टाकलं त्यांना. मग आमच्या मुलाला बारक्याला त्याला आरोपी याला हे बनवा फरियादी ना, मला आरोपी बनवलं. मग मी 3.5 महिने जेलमध्ये राहिली. तर अशाच अनेक केसेसमध्ये कधी कुणाला साक्षीदार मिळत नाही, कधी कुणाला समाजाचं सहकार्य मिळत नाही किंवा गुन्हा ज्यांच्या हातून घडलेला आहे आणि नकळत चूक झालेली आहे त्यांच्या बाजूनी पण समाज उभा राहत नाही. ज्यांच्याजवळ सामाजिक शक्ती किंवा सत्ता नाही त्या लोकांना नेहमीच चुकीच्या गुन्ह्यांमध्ये पण गोवणं सोपं जात असते. अशाच एका केसमध्ये मीडियाच्या मदतीने मानवी हक्कांच्या उल्लंघनाचं प्रकरण उघडकीस आणण्यात आलं होतं. त्या केसबद्दल आपण आता बघू. हम आपको दास्तां बता रहे हैं अरमुगम की, जो 1995 में 34 वर्ष की उम्र में आंखों में कई सपने लिए मुंबई महानगरी मुंबई पहुंचा, लेकिन वहां पर उसके सपने साकार नहीं हो पाए. जब कहीं काम न मिला तो उसने सड़क पर ही जिंदगी बितानी शुरू की. जून 1995 में ओशिवारा पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया. उस पर 6 साल की बच्ची से बलात्कार और हत्या का इल्जाम लगा दिया. 2001 में इस मामले की जांच करने वाले इंस्पेक्टर इकबाल ने खुदकुशी कर ली. सुसाइड नोट में उसने लिखा कि सीनियर अफसर नंद कुमार चौगुले के दबाव के चलते उसने अरमुगम को इस केस में फंसाया था. खुदकुशी के पहले एक पुलिस वाले का ये इकरारनामा महाराष्ट्र के कई अखबारों की सुर्खियां बना. इस सुसाइड नोट ने अरमोगम मामले पर कई सवालिया निशान लगा दिए. दरअसल शहर के बीचों बीच 6 साल की बच्ची का बलात्कार होने के बाद पुलिस पर कातिल को पकड़ने का जबरदस्त दबाव था, लेकिन घटना के 3 महीने बीत जाने के बाद भी पुलिस को हत्यारे का कोई सुराग नहीं मिल रहा था.
अपना दामन बचाने के लिए पुलिस ने एक योजना बनाई। उसने एक रात फुटपाथ पर सो रहे अरमोगम को गिरफ्तार कर लिया। हिरासत में पुलिस ने अरमोगम को बुरी तरह पीटा, जबरदस्ती उसके कपड़े उतरवा लिए, वैसे सबूत देने के लिए मजबूर कर दिया जिनसे उसे बलात्कारी ठहराया जा सके। अरमोगम पर मुंबई के सेशंस कोर्ट में मुकदमा चलाया गया और 5 साल की लंबी सुनवाई के बाद 19 अप्रैल 2000 को आखिर अदालत ने उसे एक मासूम बच्ची की हत्या और बलात्कार के जुर्म में उम्र कैद की सजा सुना दी। ये सुसाइड नोट पुणे में मानवाधिकार संगठन के कार्यकर्ता असीम सरोदिया को मिला, जिसके आधार पर उन्होंने बॉम्बे हाई कोर्ट में केस दर्ज किया। असीम की मेहनत रंग लाई और बॉम्बे हाई कोर्ट ने अरमुगम को बाइज्जत बरी कर दिया। अदालत का कहना है कि बारगिर के आरोपों के बाद अरमुगम के खिलाफ जुटाए गए सबूतों पर भी यकीन नहीं किया जा सकता है। अपनी इस राय के मद्देनजर बॉम्बे हाई कोर्ट ने अरमुगम को 11 साल की कैद के बाद बेनिफिट ऑफ डाउट यानी संदेह का लाभ देते हुए उम्र कैद की सजा से बाइज्जत बरी कर दिया है। आपल्याला हा पण विचार करायला पाहिजे की कायद्यातून सगळे प्रश्न सुटणार आहेत। त्याच्यामुळे प्री लिटिगेटिव्ह वर्क म्हणजे केस दाखल होण्यापूर्वी त्या केसवर करण्याचं काम काय आहे हे आपण आता समजून घेतलं पाहिजे। हा पण एक पुरोगामी विचार आहे की केसेसच कशा कमी होतील। मग अनेक केसेसमध्ये कॉमन सेन्सच्या आधारावर सामान्य बुद्धिमत्ता वापरून आणि सहज केस वाचून पण आपल्या लक्षात येते कोणाचं बरोबर आहे कोणाचं चूक आहे। मग तशा केसेस पण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत का गेल्या पाहिजे? लोकांना जर स्वस्तात न्याय मिळण्याचा अधिकार आहे तर तो अधिकार त्यांना त्यांच्या लोकल लेवलवर वापरता आला पाहिजे। The bench and the bar together will be protecting the rights of the poor. In fact, suo motu action must be taken. You don't have to go to the court and then file a petition and things like that. Suo motu. त्याच्यामुळे कायदा सगळ्यांना समजला पाहिजे एवढंच नाही तर कायदा याच्यानंतर बनवायचा असेल नवीन तर तो पण लोकांच्या सहभागातून झाला पाहिजे। ज्या लोकांसाठी कायदा बनवणार आहे त्यांना विचारलं पाहिजे की तुम्हाला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही असा कायदा तयार करतोय, तुमचं याच्यामध्ये काय मत आहे की याच्यात काय असलं पाहिजे आणि त्यांचं मत विचारात घेऊन कायदा बनला पाहिजे। हा नवीन विचार आहे। अशा अनेक प्रश्नांमुळं आज न्यायव्यवस्था खूपच बोजड झालेली आहे। त्यामुळं सामान्य माणूस न्यायव्यवस्थेपासून खूपच दूर जातोय। आपल्याला जर न्याय हवा असेल तर त्यासाठी व्यवस्था बळकट झाल्या पाहिजेत आणि व्यवस्था बळकट होण्यासाठी सामान्य माणसानंच पुढाकार घेतला पाहिजे। अलिप्त न राहता आपल्या हाताशी असलेल्या साधनांचा योग्य वापर केला पाहिजे। आपल्या समोर घडलेल्या घटनेचे आपण साक्षीदार व्हायला पाहिजे। तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे जाताना घाबरण्याची अजिबात गरज नाही। न्याय मिळणं हा आपला हक्कच आहे। शेवटी पोलीस व्यवस्था आणि न्याय व्यवस्था या आपल्याला सेवा देण्यासाठीच आहेत। जनहित याचिका हे पोस्टकार्डावर मावणारं एक लोकशाही अस्त्र आहे। जनहित याचिका वकिलामार्फत किंवा स्वतःही करता येते। व्यापक समाजहित असलेल्या आणि व्यक्तिगत नसलेल्या प्रश्नांबद्दल जनहित याचिका करता येते। वंचित आणि असंघटित घटकांचे अनेक प्रश्न साध्या पत्राद्वारे लिहून उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाला कळवता येते। त्याला जनहित याचिका पत्र असं म्हणतात। भारताच्या घटनेनं नागरिकांना सर्वोच्च स्थान दिलेलं आहे। हे स्थान मान्य करणारा माहितीचा अधिकार हा एकमेव कायदा आहे। या कायद्यामुळं सरकारी यंत्रणेची किंवा सरकारची मदत मिळालेल्या कोणत्याही संस्थेसंबंधीची माहिती आपल्याला मिळवता येते। ही माहिती मिळवण्यासाठी प्रश्न नेमकेपणानं विचारले पाहिजेत। विचारलेली माहिती 1 महिन्याच्या आत मिळणं बंधनकारक आहे। व्यवस्थांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी तसंच प्रशासनात लोकसहभाग वाढवण्यासाठी आपण सर्वांनी माहितीचा अधिकार वापरला पाहिजे। लीगल एड मिळणं हा आता आपला मूलभूत अधिकार आहे। 5,000 रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना मोफत कायदेविषयक सहाय्यता मिळते। महिला, मुलं, दलित यांना उत्पन्नाची ही अट देखील लागू नाही। लीगल एड ही सोय प्रत्येक कोर्टात असते आणि त्यासाठी नेमलेल्या वकिलाला
फी देण्याची गरज नसते. आपण हे मान्य केलं पाहिजे की शहाण्यानं कोर्टाची पायरी चढलीच पाहिजे, कारण व्यवस्था आपोआप बदलत नसतात. काही गोष्टी मुद्दाम करणंच आवश्यक असतं. शेवटी यावर विश्वास ठेवला पाहिजे की प्रत्येक व्यवस्थेत चांगली माणसं आहेत आणि याचं भान ठेवलं पाहिजे की मी आधी माणूस आहे आणि त्यानंतर पोलीस, वकील किंवा न्यायाधीश आहे. हम सब कह रहे हैं कि सिस्टम गलत है, सिस्टम में सुधार चाहिए, पर क्या हम ये सब नहीं भूल रहे हैं कि हमें साफ सफाई चाहिए, पर खुद के हाथ गंदे कौन करे? हम में से कितने लोग अपने कॉर्पोरेट जॉब्स को छोड़ के ह्यूमन राइट्स लॉयर बनना चाहेंगे? क्या ये बात हमें नहीं सोचना चाहिए? हम क्रिटिसाइज कर रहे हैं सिस्टम को, ये कह रहे हैं कि करप्शन है, टेंडेंसी है, जुडिशरी में ये इम्प्लीमेंट होना चाहिए, जुडिशरी में वो इम्प्लीमेंट होना चाहिए. क्या हम में से ऐसे कितने लोग हैं जो एक्चुअली लिटिगेशन में जाके एक चेंज लाना चाहते हैं? वो बहुत ज़रूरी है. युवक तो असतो ज्याला मीन्स ऑफ लाईव्हलीहूडमध्ये इंटरेस्ट नसतो, पर्पज फॉर लिव्हिंग हवं असतं. तो प्रयोजन शोधत असतो. जगण्याचं प्रयोजन शोधत असताना जर वकिलीच्या व्यवसायामध्ये